लग्न केलंय, घेऊन गेला मॅडम ना. तुला माहितीच नाही का दादा? तुला हे माहिती नाही म्हणजे पार्टीचंही माहित नसेल. पार्टी? कसली पार्टी? मग अरे दादा, कसली मोठी पार्टी झाली माहितीये का इथे आपल्या लॉनवर. नाही म्हणजे एका अनाथाच्या पार्टीसाठी 5-25 मुलं जमली होती या आपल्या लॉनवर. बाई बाई बाई, अनाथ आश्रम झाला रे आपल्या लॉनचा. काय तर धिंगाणा, काय तर नाच शिकम आहे. नाही, आज आपल्या या लॉन मध्ये नाचलेत, उद्या आपल्या डोक्यावर नाचतील. दादा मी तुला सांगून ठेवते, तुझ्या मनाची तयारी करा आत्ताच. आपल्या घराचा अनाथ आश्रम होणार. गप्प बसरा, नाही तर मुस्कान फोडून टाकीन आता. मला समर, मला हसोरड, पण जिला बोलायला पाहिजे ती गेली. चल लेख. विराजस, मला काय वाटतं मी स्टोर रूम मध्ये जाऊन एकदा सगळ्या फाईल्स बघते. हा जा ना. अगं काय अशा काय उभ्या आहेत? मॅम खरंच सॉरी, म्हणजे मला कळलंच नाही लेट कसा झाला. मी घरातून तर वेळेत निघाले होते, पण खरंच सॉरी. तुम्ही सॉरी म्हणू नका, तुम्हाला उशीर नाही झालाय, आम्हीच लवकर आलो. हो तर अजून 5 मिनिटं बाकी आहे, म्हणजे मीच वेळेत आली आहे. पण मग तुम्ही एवढा लवकर का आलात मॅम? अगं अजून खूप काय काय शिकायचंय, भरपूर अभ्यास करायचा आहे. काल स्टोर रूम मधले लाईट्स गेले ना, म्हणून वाचताच नाही आलं मला. राधा, ऑफिसचे लाईट्स नव्हते गेले. हा म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये लाईट जातच नाही आणि आपल्याकडे जनरेटर पण आहे. पण स्टोर रूम मधले लाईट गेले होते. काहीतरी टेक्निकल इश्यू झाला असेल, एवढं पॅनिक व्हायची गरज नाही. एनिवे, तुला जायचंय ना काही बघायला, तू जाऊच शकते आज. तोपर्यंत मी उरलेली कामं आटोपतो. हा. लाईट जात नाही तिथे, मग त्या दिवशी कसं गेले? आणि तेही फक्त स्टोर रूमचे. दादा 1 मिनिट येता का? तुम्ही लॉक केलंय का? हो. मला जरा उघडून देता का? थोडं काम आहे. सॉरी मॅडम, परवानगी नाहीये. म्हणजे बिराजदार साहेबांनी सांगितलंय त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही जाऊ द्यायचं नाही. कोणते साहेब? मोठे बिराजदार साहेब. तुम्ही परवानगी घेऊन या, मी लगेच उघडून देईल, नाहीतर माझी नोकरी जाईल. नाही नाही, ठीक आहे दादा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जा. मी जाऊ नये म्हणून लॉक केलं असणार. बाबा मला कामापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून अशी सहजासहजी चावी मिळणार नाही. आनंदी, हा त्या ऑर्डरच्या फाईल्स घेऊन येतेस प्लीज. ओके. आणि ऐक ना प्लीज, त्या आधी आपण ज्या फाईल्स वाचत होतो ना, त्या पण घेऊन ये ना. ओके. विराजस, उंदीर, खूप मोठा उंदीर. काय कुठे? काय काय झालं काय? उंदीर आहे, खूप मोठा. कुठे बघितलं? हो, बाहेर कॉरिडॉर पाशी, म्हणजे स्टोर रूमच्या बाहेरच आहे. कुठून आला कोण जाणे? राधा, ऑफिस मध्ये उंदीर कसे येतील? विराजस, उंदीर कुठे? हे काय?
इथेच आता तिथून बाहेर पडायला. विराजस प्लीज तू चल ना, तू तू घालव त्या उंदराला. अरे इथे कसे आले, किती उंदीर आले कोण जाणे. चल तू पटकन. सर प्लीज प्लीज त्याला घालवा ना प्लीज. बर बर ठीक आहे घालवतो. म्हणजे बघूयात आपण. चला. हा लवकर चल. कुठे? तिथेच मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं. एवढा मोठा उंदीर होता. पण मग इथे आला कुठून? तो तिथून इकडे गेला आणि इकडून असा आत गेला. अशीच मी सुद्धा घाबरले होते. आणि मग तिथून तो असं माझ्या पायाजवळ आला आणि गायब झाला. तर उंदीर असेल तर आपण कामच कसं करणार ना. सर प्लीज आजच्या दिवस तुम्ही सुट्टी द्या ना प्लीज सर. चालेल ना, 10 दिवस सुट्टी घेऊयात. शेजारच्या कंपनीला पण देऊयात. काय चाललंय? एक छोटासा उंदीर आहे, काय वाघ आलाय का? मी आहे, घाबरू नका. आपण सगळे आहोत ना. चला उंदीर शोधूयात. एवढं काय तरी. स्टोर रूम मध्ये नसेल ना गेला. इथे होता म्हणजे आतही गेला असेल उंदीर. अरे बापरे, उंदीर नासधूस करतात ना. आणि आतमध्ये सगळ्या फाईल आहेत ना कंपनीच्या. अरे बापरे, आणि उंदरांनी कागद कुरतडून खाल्ले तर. नाही, फक्त फाईल्स नाही, खूप इम्पॉर्टंट फाईल्स आहेत. जुने डॉक्युमेंट्स, काही करार. हो ना सर, ती रूम उघडून बघायलाच पाहिजे. ठीक आहे, कशाला एवढं टेन्शन घेत आहेत? चला इकडे बघूयात. शक्य नाहीये. का शक्य का नाही? ते लॉक आहे. लॉक आहे? आनंदी, ही रूम लॉक कोणी केली? माहिती नाही सर. विराजस तू बाबांना फोन कर ना आणि त्यांना विचार चावी कुठे. हा बोल विराजस. हां बाबा, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. आपली स्टोर रूम आहे ना, त्याच्यात उंदीर शिरलाय. तर त्याला लवकरात लवकर बाहेर काढावं लागेल, नाहीतर सगळी कागदपत्र कुरतडून काढेल तो.